24 तास उपलब्ध राहणारा मी माणूस आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणारी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. या लोकांना नवीन चेहरा हवा आणि सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच पाहिजे. आम्ही बिना पदाचं काम केलेले 5-6 वर्ष मी या पक्षामध्ये फक्त कार्यकर्ता म्हणून काम केलेले. मला कुठलंच पक्षाचं पद नव्हतं. तुम्ही सांगा ना की मी नगरसेवक झाल्यानंतर आता काय करणार. आज मी पाहतोय की एक हॉस्पिटल नाही. जनतेने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे हे आम्हाला जाणवतंय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये खूप इंटरेस्टिंग घडामोडी खरं तर घडत आहेत आणि राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. मुंबईनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी राहतं ते म्हणजे पुणे शहर आणि या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या संपूर्ण कार्यकाळामध्ये आता दिसून येत आहेत. आणि असाच प्रभाग क्रमांक 9. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय झालं मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. बालवडकर हे नाव चर्चेत आलेलं आहे. लहू बालवडकर आणि त्याचबरोबर अमोल बालवडकर. हे सगळं काय झालंय हे बातम्यांच्या माध्यमातून तुम्ही बघितलंय. अमोल बालवडकर या प्रभागातनं खरं तर नगरसेवक, माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि अचानक त्यांना डावलून लहू बालवडकर यांना तिकीट दिलं गेलं असा आरोप झाला आणि निष्ठावंतांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही असे सुद्धा आरोप झाले. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर इनसाइड स्टोरी काय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी स्वतः लहू बालवडकर माझ्यासोबत आहे. सर, खूप स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. नमस्कार. हाय व्होल्टेज ड्रामा आम्हाला या संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेला आहे खरं तर. आणि अमोल बालवडकर जे सातत्यानं आरोप करतायत की त्यांना डावललं गेलं. खरं काय आहे, खरी म्हणजे तुम्ही तिकीट आणण्यामध्ये यशस्वी झालात आणि ते मिळवू शकले नाही. भारतीय जनता पक्षानं का तुमच्यावर विश्वास टाकला, का इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली, याची कारण काय? भारतीय जनता पार्टी पक्ष हा संपूर्ण देशातला नव्हे तर जगातला 1 नंबरचा पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कितीतरी उदाहरणं देता येईल की अशी की जे कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणारी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. आता मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा चिटणीस म्हणून पुणे शहराचं काम केलं. भारतीय जनता पार्टीचा आता मी उत्तर कोथरूड मंडळाचा अध्यक्ष आहे. या विधानसभेचा मी अध्यक्ष आहे. आणि या विधानसभेचं अध्यक्षपद मी घेतल्यानंतर या विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने मी पक्षाची बांधणी केली. पक्षाचे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीकडनं जे आम्हाला प्रोग्राम आले, पुणे शहराकडनं जे प्रोग्राम आले, आम्ही स्थानिक लेवलला गल्ली बोळामध्ये, सोसायटीजमध्ये, गावोगावी जाऊन ते सगळं भारतीय जनता पार्टीचे प्रोग्राम आम्ही या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहे. आता तुम्ही म्हणले की ड्रामा चाललाय, हे चाललंय, आता ह्या गोष्टी होणारच आहे. आता तुम्ही 2024लाही पाहिलं किती ड्रामे झालेत आमच्या भागामध्ये. त्या गोष्टी विसरून आम्ही कार्यकर्ता म्हणून कामाला लागल्यानंतर आज बालवडकर हे नाव खूप वर्षापासनं मी 2006 पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. तेव्हापासूनच हे नाव पापलं आहे. असं नाही की आज आलंय किंवा काल आलं आणि हे केलं. पक्षाने काही ना काहीतरी आमच्यामध्ये पाहिलं तेव्हा मला उमेदवारी दिली ना. बरोबर. त्यामुळे तुमचं इतक्या वर्षाचं म्हणजे एका स्टँडिंग नगरसेवकाला त्याचं तिकीट कापलं जातं आणि नवीन कार्यकर्त्याला हे तिकीट दिलं जातं. तर याच्यामध्ये काय नेमक्या अशा गोष्टी पक्षानं तुमच्या बाबतीत हेरल्या असतील असं तुम्हाला वाटतं? एकनिष्ठता, पक्षाची एकनिष्ठता, माझ्या नेत्यांची एकनिष्ठता. पक्षाने दिलेले आदेश मी फॉलो करणारा कार्यकर्ता आहे. त्यानंतर मी एक म्हणजे सांगतो की RSSच्या ज्या तत्वावरती चालणारा मी कार्यकर्ता आहे. पक्षाची जी शिस्त शिकवलेली आहे आम्हाला त्या शिस्तीमध्ये आम्ही काम करतोय. आम्ही अजिबात असे ड्रामे वगैरे करत नाही. याला कदाचित ते पाहिलं असेल, माझी काम करण्याची पद्धत पाहिली असेल. या भागामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याची माझ्यामध्ये ताकद असेल. या सगळ्या गोष्टी विचार केल्या असेल. नक्कीच. या ठिकाणी बालेवाडीमध्ये खरं तर यापूर्वी भाजपचेच नगरसेवक राहिलेले आहेत.
आताही भाजपचा उमेदवार आहे, पण चेहरा नवा आहे. लोक कशा पद्धतीनं तुम्हाला स्वीकारतील? भाजप असला तरी पण चेहरा अर्थात त्याच्यासाठी तसा नवा नाहीये, कारण तुम्ही वर्षानुवर्ष तुमचं सामाजिक काम चालू आहे, त्यामुळे लोक तुम्हाला ओळखतात. या ठिकाणी लोकांचीच इच्छा आहे की आम्हाला ह्या भागामध्ये, या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक पाहिजे, पण नवीन व्हिजन घेऊन येणारा नवा चेहरा पाहिजे. नवीन व्हिजन पाहिजे, काहीतरी ह्या प्रभागामध्ये काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे, नवीन प्रकल्प आले पाहिजे. याकरता या लोकांना नवीन चेहरा हवाय आणि सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच पाहिजे. कार्यकर्ता म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केलाय की बऱ्याच वर्षांपासून कार्यकर्ता, आता जे कोथरूड मंडल अध्यक्षपद तुम्हाला आता दिलं गेले, पण त्यापूर्वी तुम्ही एक कार्यकर्ता म्हणूनच काम पक्षासाठी करत होतात. कार्यकर्ता टू आता महानगरपालिकेसाठीचा उमेदवार, हा प्रवास कसा राहिलाय तुमचा? एकदम खडतर राहिलेला आहे. कार्यकर्ता हा मी एकटा नाही, तर माझ्या मागे माझ्या बरोबर माझ्या साथीने काम करणारे माझे स्थानिक मित्र परिवार, म्हणजे आमचा हा प्रभाग क्रमांक 9 हे 7 गाव आहे. याच्यामध्ये बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सूस आणि महाळुंगे हे नव्याने जोडलेली गाव आहे. ह्यामध्ये माझा जनसंपर्क, माझे असलेले मित्र परिवार, माझा नातं, या सगळ्या गोष्टीचा विचार पक्षाने केला असनच ना, ह्या नेत्यांनी केला असेल. कारण पक्ष तिकीट देत असताना, उमेदवारी देत असताना काहीतरी सर्वे करतो ना की कोण इथं जिंकून येऊ शकतंय आणि ह्या उमेदवाराच्या समोर कुठला उमेदवार दुसऱ्या पार्टीचा येणार आहे आणि त्याच्यावरती कुठला उमेदवार विजयी होऊ शकतोय, अशाच उमेदवाराला पार्टी तिकीट देते ना. पण विरोधकांकडनं, म्हणजे आता जे तुमचे विरोधक म्हणून ही निवडणूक लढवणार आहे, ते सातत्यानं जो आरोप करतायत की निष्ठावंतांना डावललं गेलं, तर खरंच असं काही भारतीय जनता पक्षात झालंय का? आता तसं सांगायचं म्हटलं तर आता निष्ठावंतची व्याख्या ज्यांची त्यांना माहित आहे. आता मी काय सांगू त्याच्यामध्ये, पण असं काही झालेलं नाहीये. ह्याची कल्पना सगळ्यांना होती की इथं, आणि विशेष म्हणजे पद दिलं तरच निष्ठावंत, तरच पक्ष चांगला, हे तर गणितच आहे ना. आम्ही बिना पदाचं काम केलेलं आहे. 5-6 वर्ष मी या पक्षामध्ये फक्त कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. मला कुठलंच पक्षाचं पद नव्हतं. त्यानंतर मी पुणे शहराचा 2022 साली चिटणीस झालो, त्यानंतर मंडल अध्यक्ष झालो. तरी आम्ही कामच करत होतो ना पक्षाचं. बरोबर. म्हणजे तुमच्या विरोधकांना जर तिकीट मिळालं असतं तर त्यांनी पक्षाचे गोडवे गायले असते. 100%. पण आता तिकीट नाही, तर ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षावर आणि पर्यायानं म्हणजे पुण्यातले वरिष्ठ नेते असू देत भाजपचे, किंवा थेट आता मी नावच घेते की कोथरूडचे आमदार आहेत, त्यांच्यावर थेट टीका टिप्पणी केली जाते. एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की आपल्या नेत्यावर अशा पद्धतीने टीका होते? 2024 साली अशी टीका टिप्पणी झालीच होती विधानसभेच्या आधी. त्याला आम्ही उत्तर दिलं ना. मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर इथं काम केलं आणि दादांना लीड दिलं ना आम्ही या भागातनं. कुणी एकट्याने नाही, हे भारतीय जनता पार्टी या संघटनेचं काम आहे. मी पणा चालत नाही ह्याच्यामध्ये, हा संघटनेचा विजय आमचा. मी दिलं, मी केलं, हे मी पणा या पक्षामध्ये चालत नाही, संघटनेमध्ये चालत नाही. संघटना म्हणजे सर्वांना घेऊन, एकत्र घेऊन एका बाजूला सगळे एक आणि संघटना एका बाजूला, असं चालत नाही. संघटना हे संघटनेने काम केलेले आहे, पार्टीने काम केलेले, म्हणून दादांना, मुरलीअण्णा मोहोळ यांना लोकसभेला इथनं लीड दिलेली आहे. म्हणजे मुरलीअण्णा यांना 22,800चं लीड आहे आसपास, आणि चंद्रकांतदादा पाटील यांना विधानसभेला जवळपास 30,000+ लीड दिले. या सगळ्या गोष्टी आहेत. आता निवडणुका म्हटल्यावर टीका टिप्पणी तर होत राहील, पण अशा वेळी विकासाच्या मुद्द्यावर कुठलीही निवडणूक लढली गेली पाहिजे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं लहू पालवडकर यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे की तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या समस्यांवर खरं लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी जनतेनं मला निवडून दिलं पाहिजे? हे पहा, आता उमेदवारी डिक्लेअर झालेली. मी तर म्हणतोय जे कोणी उमेदवार असेल, 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील, समोरच्या पार्टीतले 4ही उमेदवार असतील, अजून इतर कुठल्या पक्षातले उमेदवार असतील, त्यांनी मी नगरसेवक झाल्यानंतर काय करणार ह्याच्यावर बोलाव ना. आता बरोबर आहे.
बाकीच्या गोष्टी आता सोडा, उमेदवारी डिक्लेअर झाली, निवडणूक लागली, जे इथले मतदार आहेत ते देतील ना आशीर्वाद मतरूपी, कोणाला द्यायचं त्यांना, त्यांच्या हातात निवडणूक आहे. तुम्ही सांगा ना की मी नगरसेवक झाल्यानंतर आता काय करणार. कारण आज मी पाहतोय की 2012-13 पासून हा प्रभागाची खूप गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत. या प्रभागामध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट आले होते, पण ते अजूनही एक हॉस्पिटल नाही, एक ई लर्निंग स्कूल नाही. 2014 मध्ये एक ई लर्निंग स्कूल 40 गुंठ्यामध्ये बालेवाडीमध्ये झालेली आहे, ती करता नाही आली. 2014 ते 2025 संपलं कालच, म्हणजे 9 वर्ष झाले, तरी काही नाही झालं. तर भारतीय जनता पार्टीचे पण इथं होते, ते करता नाही ना आला. बाकीच्या गोष्टी राहून गेलेल्या गोष्टी पूर्णत्वास न्यायच्या तुम्हाला सांगा. खूप गोष्टी करण्यासारखी, वाहतुकीचा समस्या आहे, मेट्रो चालू होणार आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी कचऱ्याचा बराचसा प्रश्न मोठा आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटलचा प्रश्न आहे, स्कूलचा प्रश्न आहे, असे ग्राउंड आहे, त्याच्यानंतर गार्डन आहे. त्या पालिकेच्या ताब्यामध्ये आलेल्या जागा आहे, पण करताच नाही आल्या. म्हणजे इथे आधी पूर्ण गावठाण आणि त्यानंतर अगदी मेट्रो सिटीचा जो लुक आपण म्हणतो तो या बालेवाडीला आलेला आहे. हा सगळा म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळायचं आहे. थोडंसं गावपण पण आपल्याला हवंय आणि शहरीकरणही हवंय. हा सुवर्ण मध्य कसा गाठणार तुम्ही? या ठिकाणी या प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो 7 गाव आहे. आपण फक्त बानेर बालेवाडीचा उल्लेख करतो. ह्याच्यामध्ये सुतारवाडी, पाषाण आणि सोमेश्वरवाडी आणि सुसमाळुंगी ही नव्याने महापालिकेमध्ये समाविष्ट झालेली गाव आहे. तिकडे तर दुर्लक्ष आहे, तिकडे जाऊन सांगावं की आम्ही हे केलं म्हणून. काही गोष्टी खूप राहिलेल्या आहेत, त्या भविष्यामध्ये आम्ही नक्कीच करू, त्याबद्दल वाद नाही. कारण 2012-13 पासून हा आमचा भाग विकसित व्हायला लागला. इकडं PPP मॉडेलवरती जे रोड झालेले आहेत, त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून खूप सारी कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि ती कामं आता तडीच न्यायच्यात. ते अर्धवट स्थितीमध्ये आहे आता, ती तडीच न्यायची. तो आम्हाला आता या शहराचा किंवा ह्या आमच्या गावचा विकास करत असताना इथल्या जनतेने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, हे आम्हाला जाणवतंय. गेल्या 2-3 दिवसामध्ये हे आता मला एवढं जाणवलं की मी उमेदवार झाल्यानंतर किती स्वतःहून लोक माझ्याकडे आली, मला शुभेच्छा दिल्या. एवढे 2 दिवस आमचे लागोपाठ कार्यक्रम चालू झाले की लोकांची एवढी मागणी की तुम्ही आता आम्हाला भेटायला या, तुम्ही आता आम्हाला भेटायला. अशी परिस्थिती झाली, आता जाऊ कुठे कुठे. प्रभाग क्रमांक 9च्या लोकांनी, म्हणजे हा सगळा बालेवाडी आणि पाषाण, सूस वगैरे इथल्या लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तुमचीच निवड करावी असं तुम्हाला काय वाटतं, हे मला एका वाक्यात सांगा. 24 तास उपलब्ध राहणारा मी माणूस आहे आणि कुठल्याही अडीअडचणीला मी या ठिकाणी इथल्या नागरिकांसाठी, इथल्या लोकांसाठी उपलब्ध राहतो. कोणी कधी आवाज दिला, त्या हाकेला धावून मी तिथं जातो आणि मला ह्या भागात राहिलेली कामं करायची आहेत. मी 2017च्या आधी पण ही कामं बरीचशी मार्गी लावली होती. नगरसेवक नव्हतो, पण साधा कार्यकर्ता होतो, पण कुणाच्या तरी मागे लागून ही कामं मी करायचा प्रयत्न केला होता. पण 2013-14 मध्ये बरेचसे प्रकल्प मी या ठिकाणी त्यांच्या मागे लागून किंवा महापालिकेच्या मागे लागून आणले, पण आजपर्यंत ते पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण करायचं. महत्वाचं आहे, माझं इथं गार्डन आहे आणि दुसरं आहे ग्राउंड, खेळाचं ग्राउंड. खेळण्यासाठी लोकांना या ठिकाणी जवळजवळ 5 एकर मध्ये बालेवाडीमध्ये इथं एवढं मोठं हाय स्ट्रीटला ग्राउंड आहे, काहीच डेव्हलपमेंट नाही. महानगरपालिकेची निवडणूक आहे. खरं तर विरोधकांवर कुठलीही टीका टिप्पणी करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायची आहे असा विश्वास लहू बालवडकर यांनी व्यक्त केलेला आहे. आणि या प्रभागामध्ये आपण सगळ्यांनी बघितलंय हाय व्होल्टेज ड्रामा घडलेला आहे. आणखी आता या सगळ्या काळामध्ये म्हणजे निवडणूक होईपर्यंत काय काय घडतंय हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. लहू बालवडकर यांनी स्वतःचे काही जे मुद्दे आहेत की या गोष्टींवर मला विशेषतः काम करायचंय हे आवर्जून सांगितलंय. आपण पुन्हा एकदा त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया आणि ते सांगूया.